नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. खरं तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण शिक्षक भरती संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की पहिली यादी जी आहे ती सुमारे 11,000हून अधिक जागांची लागली. त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंडची यादी लागलेली आहे आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थांच्या 156 उमेदवारांची यादी लागली. या 3 याद्या लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या याद्या कधी लागणार, त्यानंतर उर्दू मीडियम ओपन कन्व्हर्टेड राऊंडची यादी कधी लागणार, त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग स्थानिक डीएड बीएड बेरोजगारांसंदर्भात जो काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले, त्यानंतर अनेक चर्चा, तर्क वितर्क, अनेक जणांची पॅनिक सिच्युएशन अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती एकूणच पाहायला मिळत आहे. तर या संदर्भातच महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिली यादी लागली, त्यानंतर पुन्हा कन्व्हर्टेड राऊंड जी आहे ती जूनमध्ये लागली आणि आता 156 उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची यादी लागलेली आहे. आणि यानंतर अनेक अजून टप्पे जे आहेत ते शिक्षक भरतीची पूर्ण होणे बाकी आहे. मात्र त्या अगोदरच अनेक तर्कवितर्क जे आहेत ते अनेक जण लावताना दिसत आहेत. कारण हे तर्कवितर्क जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने लावण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. मात्र ही जी भरतीची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा या ठिकाणी प्रयत्न 100% आहे. मात्र विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागणार आणि ओपन कन्व्हर्टेड राऊंड जो उर्दू मीडियमचा आहे तो सुद्धा कधी लागणार या संदर्भात अनेकांचे मेसेजेस किंवा फोन येत आहेत. तर त्यांना मी सांगतोय की या 2-3 दिवसांमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि उर्दू मीडियमचा ओपन कन्व्हर्टेड राऊंड जो आहे तो एक सोबतच लागणार आहे, किंवा ओपन कन्व्हर्टेड राऊंड पहिल्यांदा लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती लगेचच लागणार आहे. त्यामुळं कोणीही पॅनिक होऊन जाऊ नका. विथ इंटरव्ह्यूची यादी या 2-3 दिवसामध्ये निश्चितच लागणार आहे. दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी मला अपडेट द्यायचं आहे की सिंधुदुर्गमध्ये जे काही ठिय्या आंदोलन किंवा ठिय्या त्या ठिकाणी डीएड बीएड बेरोजगार उमेदवारांनी, मग त्यामध्ये काही अभियोग्यताधारक असतील किंवा अभियोग्यताधारक नसतील, टीईटी पासआउट असतील, टीईटी पासआउट नसतील, अशा अनेकांनी त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून ठिय्या मांडलेला होता की आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य द्या आणि आम्हाला शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी घ्या, अशा पद्धतीची मागणी या डीएड बीएड बेरोजगार उमेदवारांची होती. आणि त्या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईमध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय जे आहेत ते सकारात्मक झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली. या फेसबुक पोस्ट नंतर अनेक वाद जे आहेत ते निर्माण झाले. त्या ठिकाणी अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जाऊ लागले. राज्यभर आंदोलन छिडू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा यानंतर देण्यात येऊ लागला. मात्र खऱ्या अर्थानं ते जो सकारात्मक निर्णय होता तो नेमका काय झालेला आहे ते माहिती करून घेणं फार महत्वाचं होतं. आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर ते जे काही डीएड बीएड स्थानिक जे सिंधुदुर्गमधले जे काही उमेदवार आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून ज्या काही रिक्त जागा आहेत जिल्हा परिषदेमध्ये, जिथं रिक्त जागा असतील त्या रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने घेणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की ही भरती प्रक्रिया मध्ये कोणताही अडथळा येणार नाहीये. भरती प्रक्रिया ही जी आहे ती सुरूच राहणार आहे. मात्र ज्या जागेवर शिक्षक मिळत नाहीये त्या जागेवर या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून घेतलं जाणार आहे आणि त्यांना 15,000चं मानधन दिलं जाणार आहे. आणखीन एक महत्वाची त्यामध्ये बाब जी आहे की त्यांना काढता येणार नाही अशा पद्धतीची एक अट जी आहे त्यामध्ये घातलेली आहे. मात्र हा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता हा निर्णय संपूर्ण राज्याला लागू करणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. कारण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीएड बीएड बेरोजगार आहेत. तर अशा उमेदवारांना जिथं एकूण भरती प्रक्रियेतून उमेदवार मिळत नाहीत आणि तरी सुद्धा शाळामध्ये जागा जी आहे ती रिक्त राहते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तर ते टाळण्यासाठी स्थानिक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक सेवक म्हणून घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांना साधारण 15,000 रुपये जे आहे ते मानधन दिलं जाणार आहे. त्यामुळं जी मुख्य भरती प्रक्रिया आहे त्या मुख्य भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मात्र पूर्ण राज्यभर हा निर्णय लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही. जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरूच राहणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल आणि समुपदेशनाबद्दल, या संदर्भात अनेक जण जे आहेत ते पॅनिक होताना पाहायला मिळत आहेत. मात्र
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची एकूणच जर आपण प्रक्रिया पाहिली तर त्या ठिकाणी जिल्हा बदल्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत आणि अतिवृष्टी फार त्या ठिकाणी असल्यामुळे ह्या एकूणच भरती प्रक्रियेला जो आहे तो अडथळा येत आहे. त्यामुळं या जिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पहिल्या आठवड्यामध्ये जे कन्व्हर्टेड राऊंड मधून जे 205 कॅन्डिडेट ज्या सिंधुदुर्गमध्ये लागलेले आहेत त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळं साधारण जुलैच्या एंड पर्यंत सर्व उमेदवारांना मेल येतील की तुम्हाला या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र पडताळणीसाठी यायचं आहे. इतर जिल्ह्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर काही ठिकाणी समुपदेशन सुद्धा झालेलं आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू असल्यामुळे त्या जिल्ह्यांनी स्वतःचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पोस्टपोन केलेलं आहे. त्याच पद्धतीने समुपदेशन सुद्धा पोस्टपोन केलेलं आहे. रत्नागिरी असेल, रायगड असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे. सातारामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. पुण्याची आपल्याला अवस्था एकूणच पाहायला गेलं तर तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. तर या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जे आहेत त्या तारखा पुढे जात आहेत. त्यामुळं अभियोग्यता धारकांना माझी विनंती आहे की कोणीही पॅनिक होऊ नका. तुमचे जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होणारच आहे. कोणाचीही प्रक्रिया थांबणार नाहीये. फक्त 1-2 दिवस जे आहेत ते पोस्टपोन होतील. त्यामुळं विनाकारण गोंधळून न जाता, विनाकारण पॅनिक न होता या संपूर्ण प्रक्रियेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, समुपदेशन असतील या संपूर्ण प्रक्रिया ज्या आहेत त्या होणारच आहेत. त्यामुळं गोंधळून जाण्याची काही आवश्यकता नाहीये. पुढचा जो मुद्दा आहे की साधन व्यक्ती संदर्भात आहे, त्यानंतर 10% कपातच्या जागा ज्या आहेत, अपात्र गैरहजर ज्या आहेत, यावर प्रशासनाचं जे आहे ते काम सुरू आहे. प्रथमतः साधन व्यक्ती संदर्भात जे आहे ते काम सुरू आहे. मात्र या साधन व्यक्ती संदर्भात नेमक्या कशा पद्धतीने हे साधन व्यक्ती घेणार आहेत ते अद्याप स्पष्ट नाही आहे. कारण साधन व्यक्ती ही सिलेक्ट झालेल्या उमेदवारांमध्ये घेणार आहेत की न सिलेक्ट झालेल्या उमेदवारांमध्ये घेणार आहेत, जे उर्वरित राहिलेले आहेत याची अद्याप स्पष्टता नाही आहे. त्यामुळं ज्या वेळेला साधन व्यक्तीचं पर्टिक्युलर काम पूर्ण होईल, ती समिती ज्याला अहवाल देईल त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची स्पष्टता समोर येईल आणि त्यानंतर त्या मुद्द्यावर बोलणं हे खरं तर योग्य ठरेल असं मला वाटतं. कारण साधन व्यक्ती संदर्भात काम सुरू आहे, त्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रक्रिया ज्या आहेत त्या चालू आहेत. मात्र स्पष्टता जी आहे ती आता तरी अद्याप नाहीये. त्यानंतर दुसरा जो काही 10% कपात जागांचा आहे त्याच्यावर सुद्धा प्रशासन गांभीर्याने विचार करतंय. ते सुद्धा पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. एकूणच जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्था संदर्भात एक महत्वाचं अपडेट या ठिकाणी आहे की रयत शिक्षण संस्थाची सुनावणी जी आहे ती ऑगस्टमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आहे. मात्र एक सकारात्मक तोडगा यामधून निघेल आणि जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं, मग पहिल्या फेरीत असेल किंवा कन्व्हर्टेडच्या फेरीत असेल, त्या सर्वांना त्या ठिकाणी न्याय मिळेल निश्चितच. कारण रयत शिक्षण संस्थेने सुद्धा त्या ठिकाणी CA जो आहे तो दाखल केलेला आहे. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेच्या उमेदवारांनी सुद्धा पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही. त्यातूनही काहीतरी मार्ग निश्चितच त्या ठिकाणी निघेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याला प्रतिसाद देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थांबूयात. धन्यवाद.